तेव्हा समधी पोलिस निघाले ते खाली गाडीवरनं खाली पडली बघा घाटात. केदारनाथला येत तर एकदम दमाने भावांनो. हो भावांनो गाडी घाटात खाली गेली आहे. सिंगल रोड नुसता सिंगल एकेकाल्या गाड्या देऊन द्यायच्या नंतर नाही केल्या जाऊन द्यायच्या. मला 85 म्हणून गेली माहित नाही कोण आहे कुठला अधिकारी आहे. हां पण आम्ही दर्शन करण्यासाठी येतो इथं. आम्ही काही शिव्या खाण्यासाठी येत नाही. मान्य की आम्हाला सायकल येतो बाई काय हवा गाडी काही हो बे म्हणता तरी 2000 फूट खोल गाडी आहे. किती 2000 फूट खोल गाडी पडली वरनं तेव्हा तिथनं पडली आहे. सर मी मेसेज केला आमच्या हॉटेलवर या म्हणून. कुठे शिक आपलं तर शेरसीला हॉटेल. शक्ति यही है. इसका कुछ रहस्य आपको मालूम है इसका कुछ? ना बच्चा मैं तो बाहर के हमारे घर तो बाहर है ना. अच्छा हम रहते इधर तो हम यहाँ नजदीक है तो इधर आ जाते हैं. अच्छा तो बोलते हैं ये मंदिर बहुत चमत्कारी है. अगर यहाँ पे कोई कुछ करता है तो उसको कुछ तो हाँ यहाँ पर कोई ठहरने नहीं देती वो. ठहरने नहीं देती. हाँ 1-2 दिन रहेगा भी कोई. अच्छा और दूसरे दिन इतने मोटे मोटे आ जाते इधर. और हाँ मेरे को ये भी होटल वाली यही बोले. हाँ ये यहाँ पे किसी को कुछ करने नहीं देती. किसी को यहाँ पे अंदर में घुसने नहीं देती. ना, जो श्रद्धा मन से आएगा ना हाँ। उसको जो यहाँ पे रहेगा वही रह सकता है. बाकी कोई नहीं रह सकता. हाँ, फिर ये है कि जो श्रद्धा जिसकी जो बुलाएगी ना वही आता है इधर. अच्छा नहीं तो लोग कहाँ जा रहे. लोग सब नीचे जा रहे. हाँ। इधर कौन आ रहा है. बात तो सही है. लोग बोलते मतलब मेरे को अभी ये बता रहे थे होटल वाले अगर कोई नीचे से आ रहा है ना तो वो पहले पुराने जमाने में यहाँ माथा टेकता था यहाँ जल चढ़ा था यहाँ से शक्ति लेके फिर ऊपर जाता था. क्या होता था ना बेटा पहले जो केदारनाथ में भोलेनाथ का पूजा करता ना. हाँ? भोलेनाथ नहीं है हमारा शिव क्या. हाँ हाँ तो उसके परीक्षा पुजारी की होती थी इधर. अच्छा यहाँ पर हाँ पुजारी अच्छा है हाँ? तब वो जाते थे. अब पुजारी कपटी है उसको वापिस करते थे. ऐसा होता था पहले बार. अब तो नहीं है ना. अब तो नहीं है. पहले पुराने जमाने में पहले ऐसी माता ही है. अच्छा हाँ काल रात्री आम्ही ह्या मंदिरामध्ये राहिलेलो होतो आणि तुम्हाला माहित नाही हे मंदिर किती पुराण आहे तुम्हाला मी दाखवतो. ही मंदिर काय सात सोपं नाही भावांनो. ही एका देवीचं मंदिर आहे. म्हणजे कोणती देवी आहे. ये शिव की शक्ति है ना. जो शिव शक्ति जो बोलते हैं ये शिव की शक्ति है ना. मतलब जो पुराने जमाने में जो भी लोग आते थे द्वार केदारनाथ का प्रथम द्वार ये है. यही तो है. हाँ केदारनाथ लेकिन लोगों को मालूम नाही ना आजकाल. दादा लोकांना ही माहितीच नाही की हिथं महादेवाची जेवढी बी शक्ती ना तेवढी हिथं आहे असं आहे. आणि जुन्या जमान्यामध्ये काय होतं ना एवढी माणसाची इथं जल महादेवाला द्यायची नंतर ना पूजा करायची आणि मग नंतर इथं शक्ती घेऊन वरायची. कारण की असं नाव पडलंय शिवशक्ती. तर इथं देवी या तर खरंच लय पॉवरफुल आहे भावांनो. लय म्हणजे लय पॉवरफुल आहे. इथं सांगतो ह्या देवाचं एक रहस्य लय मोठं आहे की देवी इथं कोणाला इथं येऊन देत नाही आतमध्ये. आता जर कोणी काय म्हणजे कोणी काय चालू करायचं मग करत प्रयत्न केला दुकान नाही मांडायचा कोणी अजिबात दुकानात येऊ शकत नाही. दुकान बसू शकत नाही. तर इतकी पॉवरफुल देवी आहे. नशीब आमचं काल रात्री आम्हाला देवीनं इथं बोलवलं आणि आम्ही इथं झोपलो. मी रात्री मला इथं रात्री 7:30 वाजे द्यायला रात्री टेंट लावून झोपलो. तुम्ही सकाळ मी सगळं दाखवलं आणि आता इथं निघायचं या. पण एक आहे इथं देवी कुणालाच येऊन देत नाही. भाई बैल आता ह्याचा रिझल्ट किती आहे ना तुम्हाला मी हे सांगणार. आता मी इथनं सायकल घेऊन वर निघालो की बाबा केदारनाथला. ह्याचा समजा रिझल्ट मी तुम्हाला माघारीला सांगणार. चला निघू इथनं आता. सकाळ प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव आय अंबाई हनुमान चांगबल कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सकाळ प्रवासाला सुरुवात झाली. खतरनाकमध्ये चढाई लागणार नाही मला आज. आणि मी आज पोचणार आहे या गौरीकुंडमध्ये. कशाही परिस्थितीमध्ये आज पोचायचं आहे मला. तिथनं काहीतरी 30 ते 36 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे. देवीचं मंदिर लय चमत्कारी बरं काही. तिथं आलं ना तर नक्कीच जावा. ती बघा कुठून आलो का तिकडून आलो खाल्लं. तिकडून खाल्लं येऊन असंच तेव्हा त्या खाल्ल्या रस्त्याला त्या रात्री मग तेव्हा मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तेव्हा बोट दाखवलं. त्या रात्री मुक्काम केला. तिथनं निघून असं चालू हो इथे खाली. तिथनं नंतर नको असंच गेलो वर. नंतर ना तेव्हा तसंच तिकडं आतमध्ये गेलो. तिकडं नंतर ना असं चालू तिथं खाली गेलो. खाल्लं नंतर पड्याला गेलो. पड्याला परत नंतर नको असं चालू येतं. आता आहेत ना आता असं जायचं सर इकडं. बघितलं नंतर एवढी जास्त डिफिकल्ट एवढी जास्त
खतरनाक आहे. आणि काय पण म्हणा, मी आज लय ठिकाणचं डोंगर बघितलं, पण जे उत्तराखंडमधले डोंगर आहेत ना, हे डोंगर लय वेगळे आहेत. समजा देवी देवतांना ही कलीचा काणीवली ना, ही मला आता कळलं. कारण हे कली डोंगर दर इतकी वेगळी, शांती, महादेवाला एकदम शांती आवडते. एकदम वर शांती या तिकडं वर. या बारच्यानं घोडवाला कोण नाही, ती घोडवाली समजी खाली गेली ती फोडून. कालची धरणं 100 माया म्हणून 100 ते 105 110च्या आसपास घोडं बघितली, जी खालीवाली गेली ती समजी घोडवाली. आता तिथं खाली गेली ती, तेव्हा 7-8 तेव्हा तिकडल्या कोपऱ्यात गेली बघल. जेवढी घोडवाली तेवढी खाली गेली. ह्या हेलिकॉप्टर माणसं जाते. या चला इथं रस्ता इकडे जाताना मला ही झाडं वेगळे फुलं झाड दिसली. हे निळे फुलं ते पिवळी फुलं ती. ह्या पिवळ्या फुल आणि ह्या निळ्या फुलांना ना एका साईडला बघा, एका साईडला बघा. ह्याला काहीतरी एक असं वेगळं असं काहीतरी एक हे आलं या फळं आलं, वेगळं काहीतरी फळ आहे आमच्यासाठी ह्यांना आलेलं. आणि ही झाडं बघता ना, ही झाडं ही फुलं ह्याची ना, ही फक्त उत्तराखंडमध्येच मिळते आपल्याला. आणि मी ह्या नेचरला जोडून आहे. माझी जी पहिली राईड होती ना, ती माझी पहिली राईड ह्यात नव्हती. तर मला ही माझ्या मनाला लय भावतं. मला ही झाडं आहे ते ना, ही मला लय भारी वाटतं. ही झाडं अशी तोडलेली झाडं, त्यांना फुटवा झालेला आहे. ही बघायला वाटते शेती. ही माझ्यासाठी नेचर, ही माझ्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे. ही खरं जगणं एकदम नॅचरली, एकदम प्युअर जगणं म्हणतात. ही जगणं आहे ती. ही बघा कसं काय एकदम भारी वाटतंय बघा. ही बघा ही फुलं आहे ती अशी. कहाँ ले जा रहे इसको? कहाँ ले जा रहे इसको? मला बेंचेत म्हणून गेली, माहीत नाही कोण आहे, कुठला अधिकारी आहे. हां, पण आम्ही दर्शन करण्यासाठी येतो इथं. आम्ही काही शिव्या खाण्यासाठी येत नाही. मान्य की आम्हाला सायकल येतो, आमच्यापाशी फिरायला तुमच्यावर फॉर्च्युनर नाही, आमच्यापाशी गाड्या नाही त्या. पण आम्ही काही शिव्या खाण्यासाठी नाही आलेलो. आणि ही एक देवभूमी, माणसं देवात दर्शन करायला द्या. तर समधी माणसं समान येते, समधी माणसं सारखी येते. त्यामुळे शिव्या काय कोणाला देऊ नका, हे चुकीचं आहे लय जास्त. त्या घाटामध्ये आज तर सायकल चालवली, तापत चपला घालली नाही ते ना मी. त्यातमध्ये ह्यांच्या शिव्या खायच्या. मोठी अधिकारी तर ह्यांना काय बोला येत नाही ना आपल्याला. भाई रोड साइड में गिरे है, मुझे निकलने के लिए मुझे कहीं पे जगह नहीं है, मुझे निकलने के लिए कहीं से. और मुझे यार बेंचेस बोल के चल गई. हाँ, ये साइड में जगह भी थी नहीं, जगह नहीं थी ना साइड में, तो मैं कहाँ से हटता. बस गाड़ी भी जाने के लिए रोड नहीं था. नॉर्मल सभी गाड़ियाँ तो ऐसे ही जाते हैं ना. अब इनके लिए VIP रास्ते कहाँ से लाए भाई हम, बता दो यार. दर्शन तो हमको भी करना है, सब लोग तो सेम है ना भाई. बात बताओ, कोई चल के आ रहा है तो कोई लोटंगन लेते हुए आ रहा है. हाँ बताओ यार, किस लिए आ रहा है? दर्शन करने के लिए आ रहे हैं ना हम, थोड़ी हम गाली सुनने के लिए आए यार किसी की. हाँ भाई है ना, तो लोग हम जानते हैं, तो हेलीकॉप्टर से जाना पड़ेगा ना भाई, तो हेलीकॉप्टर से जाना चाहिए ना. मैं तो बोलता हूँ अगर ऐसे नॉर्मल रोड से चलोगे तो हमको तो भी दिक्कत हो जाएगी यार. आप हमको गालियाँ दोगे, हम कुछ नहीं बोल सकते. उत्तर काशीमध्ये आलेलो या, आणि चढ संपला आता समजा. मला वाटतं आता पुढे जाऊन थोडा उतार लागेल मला असं वाटतं. इथनं 4-5 किलोमीटरवर गेल्यावर ट्रॅफिक लय गावात. जेवण केलं आता तर थोडं बरं वाटतंय. चला उतार तर चालू झाला याकडे. आता काय माहिती किती किलोमीटरचा उतार आहे, पण लागला हेच नशीब लय मोठं म्हणायला लागेल मला. 10 किलोमीटर जरी उतार गावला ना, तर 3 वाजेपर्यंत आरामामध्ये मी गौरीकोंडपर्यंत पोहोचतो. 10 किलोमीटरचा उतार गावला तरी. DMच्या ड्रायव्हरांना जी मला त्या फुल्या गाडीच्या जी शिवी दिली का नाही मला, ती मला माझा मूडच गेला. समजा गोष्टीचा माझा मूडच गेला था. 3 कंट्री घूम लिया 1 साल में, लेकिन पहली बार उत्तराखंड में मुझे गाली दी गई, वो भी एक DM के 4 व्हीलर वाले गाड़ी वाले ने दे दी. तो ये भाई मतलब मूड ही नहीं है यार. मतलब कुछ मैं बहुत लोगों को बोलता हूँ यार भाई तुम उत्तराखंड आ जाओ घूमने, उत्तराखंड आ जाओ. और कंट्री घूमी न जाने पूरा भारत ट्रैवल करने के बाद आज भाई देवभूमि उत्तराखंड में, जहाँ पे सभी देवी देवताओं ने जहाँ पे तपस्या की है, वहाँ पे मुझे जो गाली दी है ना,
वो मतलब मैं ज़िंदगी में कभी नहीं भूल सकता। अगर मुझे कोई बोलेगा ना भाई तुझे कोई कहाँ पे गाली दी, तो इंटरव्यू में अगर मैं क्या बताऊँ भाई कि डीएम के ड्राइवर ने भाई मेरे को गाली दी, मैं ऐसा बोलूँ? क्या बोलो भाई, क्या मतलब दिमाग बंद पड़ा है भाई मेरा, समझ में नाही आ रहा है, कुछ पूरा मूड चला गया मेरा। मोठ्या घाटामध्ये छोटं छोटं ट्रॅफिक असं लागत असतं, पण ह्या घाटात आपण आरामात निघत असतो, कारण की आपली सायकल लय बारीक आहे। एकेकाला गाड्या देऊन द्यायच्या, नंतर निघायला जाऊन द्यायच्या। तेव्हा ती गाडी गेली, मला डायरेक्ट म्हणली गणेश भावा पुढे ये, काय माहिती कोण आहे ती, मला बघू दे नेमकं कोण आहे ती। गणेश बाबा पुढे ये, आपले केली माणसं काय की थांबले बा गाडी पुढे। किती मेसेज केले कशाला गेलं तर काय मग काय बरं आहे, काय समजा बरं आहे, बरं आहे ना। हॉटेलवर मी मेसेज केला आमच्या हॉटेलवर या म्हणून। कुठे शिक आपलं तर शिरसीला हॉटेल आहे। मला नव्हतं राव माहिती काय। मग आता कुठपर्यंत जाणार आहे? आता आज गौरीकुंड जाणार आज। पोहोचणार घरी? हो खूप पुसतोय आज। मग आता हॉटेलला थांबा, जेवण बिवण करून जा आपल्या इथं शिरसीला रस्त्यातच आहे। होय काय? हा मी पण महाराष्ट्रातलाच आहे। नाही ती ओळखलं की साताऱ्यामधलं का तुम्ही? हो मग बरं हॉटेल आपलं इथं एक रेस्टॉरंट आहे। होय, मग इकडे असता का तुम्ही? हो राहायला इथंच आहे मी। मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा मी मुंबईला होतो। होय का? हा मी आता इंस्टाला बरेच मेसेज टाकले तुम्हाला। अरे लय मॅसेज येते ते, काय सांगतो 20-25 मेसेज चालते, काय पुन्हा बघायला समजत नाही, आणि तुम्ही बघताय रस्ता थांबून देत नाही ते कुठं, असं होतं। आज आपल्या इथंच राहा ना हॉटेलला, आपल्यापासून गौरीकुंड जवळच आहे। होय का? सोडून वाटलं असतं मी ही इथं फाटा, हा फाटाच्या पुढे शिरसी हा. हिमालयन हेलिपॅड आहे। हा हॉटेल श्रीहरी म्हणून आहे, होय का? तिथे या। मग नंबर काय वाटलं असतं माझा? नंबर द्या मला। तुमचं द्या मला वाटलं असतं। हा मी 75-58 लय भारी रेस्टॉरंट, लय भारी रेस्टॉरंटचं नाव पण आपलं लय भारी आहे। होय का? किती किलोमीटर येत ना ती? आपला हे 10 किलोमीटर, 10-12 किलोमीटर। 12 आहे का? हा. बरं चालतंय। आला आलं का? आला तुषार सनस म्हणून माझं नाव आहे। ठीक आहे तर हा? ठीक आहे, हो माझं रात्री तिथंच राहा मस्त, तिथनं सकाळी मग सोडतो मी तुम्हाला। तुम्ही सायकल घेऊन वरती जाणार मी ना? सायकल घेऊन जाणार। हा, मग जाऊ ना आपण बघू। हा आता जेवण केलं का दुपारचं? आता काय मग अशी खाली एक जणांना दिलंय, मला पॅक करून दिले जा थोडं। मग तिथं जा ना, भाकरी बिकरी मस्त आपली झुणका। चालतंय येतो मी। हा हा नक्की? येतो. हा येतो। ओके हा हा चला. येतो। हा मला तिथलं लोकेशन पाठवा फक्त. व्हॉट्सअप करतो चालतंय। हा हिमालयन हेलिपॅड लक्षात ठेवा, हिमालयन फिलिपाय। हा चालतंय हॉटेल श्रीहरी। चालतंय ओके धन्यवाद, तुमच्यामुळे समजा सक्सेस आहे, हे लक्षात राहून द्या। काहीतरी झालं आहे तिकडे पुढं, माणसं ते पळते तिकडे, काहीतरी झालं आहे की ए भाई क्या हुआ? गाड़ी गई? ओबे किधर है गाड़ी, किधर है भाई? गाड़ी किधर है? किधर है गाड़ी? गाड़ी घाटात खाली गेली आहे। भाई किधर है गाड़ी, किधर है? किधर है गाड़ी? गाड़ी तो वो जल गई। सुखा भी इधर आगे देख, इधर आई, गाड़ी जल गई। कौन सी भाई? वो जल रही है वो। यहाँ पर मेरे को नहीं दिखाई दी। तेव्हा समधी पोलीस निघाले ते खाली, गाडीवरनं खाली पडली बघा घाटात। केदारनाथला तर एकदम दमाने भावांनो, ही बघा बाबा। ओ भाई साहब, तेव्हा तिकडे गाडी तेव्हा खाली, तेव्हा तिकडं तेव्हा तिथं गाडी पडली, तेव्हा वरनं गेली एकदम, तेव्हा इथनं गेली गाडी। त्यामुळे जेवढी बॅटरी येते ना एकदम दमाने या, कारण की काय होतं ना वरण ढासळतं या, तर येत आहे ना तर एकदम दमाने या, गडबड अजिबात कोणीसला करणं का, नाही तर ही असं राडा वाटतं या, कारण ह्याची समतीची काळजी आपणच घेतली पाहिजे।
त्यामुळे सांगतो एकदम दमाने. हे बघा हे बघा, हाय का इथनं गाडी गेली खाली, ही कोंड आली आणि सरळ हे बघा इथनं डायरेक्ट गाडी खाली गेली. गडबड अजिबात करू नका, एकदम दमाने या बघा. तेव्हा गाडीत माणसं किती होती ती, तेव्हा इथनं डायरेक्ट गाडी खाली गेली. हो समजा सामान पडलं इथं, माहीत नाही रे लोकांचं काय हाल झाला असेल ते. हे तेव्हा इथनं माणसं गेली खाली. कोणी बी या, फक्त एकदम दामाने या, कारण की आता इतक्याच गाडी पडली या आणि जाग्यालाच मला वाटतंय माणसं नसतील जगली, कारण की पूर्ण ते गाडीची हालत इतकी बेकार झाली का नाही बघायच लोक नको वाटतंय ती, इतकी डेंजर झाली आहे. पण महादेवाला एकच सांगणं आहे, महादेव बाबा काय सांगून देऊ नको रे कुणाला. आपण एक सांगतो, जर का पापाचा जर का घडा भरला असेल का नाही तर इथं येऊनच फेडायचं आहे, कारण की लय पाप जर केलं असलं ना तर नाही वाचू शकत देवापासून कोण, जर त्यांनी पाप केलं असेल तर. आणि जर का चांगलं कर्म केलं असतं तर नक्कीच वाचली असतेली, असं असतंय. त्यामुळे पाप कधीच कोणी करू नका. ते बघा तेव्हा समजा गाड्या थांबल्या तिथं, समजा तेव्हा ट्रॅफिक लागले आता तिथं, समजा तेव्हा तिथनं गाडी खाली गेली, तिकडे खाली दरीमध्ये पडली जाऊन. समजा खडा डोंगर आहे, पूर्ण समजा खडा डोंगर आहे, गाडी एकदम खाली जाऊन थांबली, एकदम तिकडे खाली. गाडीनं नाण्या 2000 फूट खोल गाडी आहे, किती 2000 फूट खोल गाडी पडली वरनं, तेव्हा तिथनं पडली आहे. काय गरज होती का सर गाडी आणायची? ॲक्सिलेटरवरनं पायी एका सेकंदात काढला असतं तर किती वाचलं असतं नाही समजच. आता माहिती बी नाही त्यातमधली किती जण जगली आणि किती जण गेली ती. गडबड माणसाला बहुतेक कधी पण अति घाई संकटाची हाय, त्यामुळे कधी माहिती समजायला तरी पण फास्ट चालायचं. बाबाजी कहाँ से हो आप? हम पौड़ी गढ़वाल से. पौड़ी हरिद्वार से? नहीं हाँ हरिद्वार में पड़ता है पौड़ी, पर हमसे इधर देवप्रयाग के पास पड़ता है. अच्छा जी. अभी कब निकले थे आप? मैं निकला था 15 मार्च. 15 मार्च को? अच्छा, शनिवार को. तो अभी आप केदारनाथ तक कैसे ही जा रहे हो? दंडवत यात्रा, मतलब कुछ मन्नत है? गौ माता को राष्ट्र माता. हाँ जी, गौ माता को राष्ट्र माता. वाह भाई. कुछ चोट बीट लगी आते समय? ठीक है. सब ठीक है, सब ठीक है. महादेव का आशीर्वाद है, सब ठीक है. आप कहाँ से? मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र में सोलापुर जिला. सोलापुर जिला. हाँ जी. सोलापुर. हाँ जी हाँ जी. तो चलिए. वही साइकिल में चल रहे हो? हाँ जी. वाह. केदार के दर्शन और अभी केदार के दर्शन करेंगे, कल शाम तक पहुँचेंगे ऊपर. गौ माता की. बस गौ बस. माता को राष्ट्र माता तुम्हारे महाराष्ट्र में तो हो गया है, हाँ राज्य माता कर दी माता. हाँ. ये क्या कर रहे हैं उत्तराखंड, तुम्हारा गुजरात, तुम्हारा मध्य प्रदेश, तुम्हारा राजस्थान, सब जगह इनकी सरकार है. हाँ, दिल्ली में इनकी सरकार, यूपी में इनकी सरकार है. बात तो सही है. क्या कर रही है? कुछ नहीं. करना चाहिए. महाराष्ट्र में कर दिया, सब जगह करो. बात तो राजा माता कर दो फिलहाल. बात तो सही है. जब राजा माता हो जाएगी तो राष्ट्र माता अपना आप हो जाएगी. बात तो सही है. बहुत अच्छा, बात अच्छा, आप कार्य कर रहे हो. ज़रूर मेरे ख्याल से कुछ ना कुछ तो हो जाएगा. क्यों नहीं होगा? आप बढ़िया होगा. इतना कुछ कर रहे हो तो महादेव जी को तरस तो आ ही जाएगा. तर भावांनो आपला कार्तिक भाऊ भेटलो होता, पार्वती मैया. खरंच खूप जास्त भारी वाटलं भाऊला भेटून. आता भाऊ सध्याला आता इथं निघले ते. भाई अभी बद्रीनाथ जाओगे ना आप? हाँ बद्रीनाथ. भाई जाएंगे. भाई जी कितना वजन है आपके पास? अब वेट तो थोड़ा कम है, ज़्यादा नहीं है, 20 किलो के आसपास. अभी 20 किलो है? 25 के बीच में होगा. अभी पर 20 उस दिन का वीडियो देखा था भाई, आपके हाँ। कंधे छिले हुए थे भाई. कंधा बैग बैग सब ऐसे ही हो रहा है अरे फिलहाल. यार. काफी टाइम हो गया ना. चलो भाई, ये शुरू से यही बैग है? नहीं ये दूसरा बैग है. अच्छा छोटे बैग मेरे करीब 4 चेंज हो गए अच्छा. और बड़ा बैग मेरा दूसरा है. अच्छा भाई, चलो आराम से निकलना भाई. जय श्री चलो, महाकाल. जय श्री हर हर महाकाल, महादेव, हर हर जय महादेव, जय केदारनाथ. फायनली जी जागा माझ्या ओळखीची आहे त्या जागेत पोचलो मी आता. शिक. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. कार्तिक भाई स्वभाव चांगला आहे बरं का, भारी स्वभाव आहे. पण जसं असं व्हिडिओमध्ये आहे का नाही, म्हणजे कसं व्हिडिओमध्ये जे बोलायचं तरी काय जेवढं भोळं दिसेल ना तेवढं भोळं फक्त नाही तर ती. चांगला स्वभाव, भासी मस्त भारी स्वभाव आहे. फक्त तसं ती व्हिडिओमध्ये जसं बोलते ना प्रेमानं, तसं
रिअलमध्ये तसं बोलणं नाही त्यांचं, एकदम सिरियसली बोलणं आहे त्यांचं लई. आलू का पराठा दुपारी एका भावानं मला पार्सल दिलता, न्या जावा म्हणा तुम्हाला खावा आहे. ही बघा फायनली सोनप्रयाग फक्त 10 किलोमीटर, गौरीकुंड 14 किलोमीटर. लय भारी वाटायला लागले रे. यस, लय भारी वाटतंय कारण की एका तासामध्ये पोचतोय गौरीकुंड मध्ये, फक्त एका तासामध्ये. लय भारी वाटतंय. ही खुशी आहे ना, ही खुशी सांगा येत नाही शब्दात, मला कशी सांगा येत नाही. चला निघू पुढं आता. तो का तिकडून असं चालू आहे आपण, कार्तिकांना आपण तिथं बसतील. तो चढायला लागले त्यामुळे आता उतरून चालतोय, कारण गिअरबॉक्सवर लय पण ताण नका द्यायला. लय जर ताण दिला ना गिअरबॉक्सच्या बेरंगा फुटतेल्या. बापरे, मी गेल्या बाकी वाजता इथं लय मोठी जागा रुंदीकरण होती. इथे बघितलं हवा इथं किती हॉटेलवाल्यानं कब्जा केलाय. मी जेव्हा गेल्यापर्यंत होतो तेव्हा टायमिंगला लई जागा होती, आता बघ तर जागा लई बारीक राहिली आहे. आता आपण काय मध्ये बोलू शकत नाही, समजा गोष्टी समजायला माहिती असते, पण आता काय करता. चला झाली आपली कठीण यात्रा सुरुवात. आता मी सोनप्रयागमध्ये बरोबर आहे ना. आता इथनं 5 किलोमीटर गौरीकुंड आहे माझ्यासाठी. आता मला गौरीकुंड जायला इथनं बरोबर कंप्लीट पाऊण तास लागणार नाही. आता इथनं खरं ट्रॅफिक आणि इथनं खरी गर्दी मला भेटणार नाही. आता जसं गौरीकुंडमध्ये आलो ना तसं माझ्या पाठीमागं लय मोठी मुसीबत चालू झाली. जसं आलो ना तसं माझ्या पाठीमागचा गिअरबॉक्स होता ना, गिअरबॉक्समध्ये हे घुसला, चेन पडली आणि चेन निघली आणि चेन घुसली आतमध्ये, एकदम आतमध्ये निघता ना. आम्ही 3 जण बदलो 20 मिनटं तेव्हा निघली. व्हिडिओ काढता म्हणत नव्हतं मी, म्हणलं आता काय गौरीकुंडला पोचत नाही म्हणलं. सायकल म्हणलं चेन लागते तोडायला. मी तर चेन तोडणार होतो, पण थोडक्यात त्या भावानं डोकं लावून आणि मी ह्याकडून ठुकून काढली कशी तरी. आता कुठं मला बरं वाटलं लागलं, नाही तर जीवात नाही जीव गेला होता मास्तर. गौरीकुंडच्या पाठीमागं अर्धा 1 किलोमीटर आहे. मी अजून 1 किलोमीटर पाठीमागं गौरीकुंडच्या. आणि ट्रॅफिक बघा पुढे बघा, समजा ट्रॅफिक लागले. मला अजून अर्धा तास तरी लागेल, कारण हे ट्रॅफिक निघायला वेळ लागतो. या साईडला पण जायला जागा नाही मला. समधी लाईन आहे बघा, गाडी तिथून लाईन दिसते तुम्हाला. माझ्या अंगात काहीच ताकद नाही राहिली, काहीच माहिती नाही कशामुळे. जेव्हा केदारातमध्ये माझ्या अंगात काहीच ताकद राहत नाही, आणि तरी पण मी वर जातो सहजपणे. नाहीला ते पल्ले उचलून खायला लागते मला, कारण की सध्याला सिच्युएशन बेकार आहे, लय महागाई भयंकर आहे.